डॉक्टर वारिस है, मैं प्लेटिनम आईसीयू सीनियर आने में हूँ। रोहित जब 4 दिन पहले आया था आस्था हॉस्पिटल से, तो उसको एक्यूट हाइपर एक्यूट एंटीरियर वॉल एमआई था, सीवियर चेस्ट पेन, ब्रेथलेसनेस, चेस्ट हैवीनेस करके आया था पेशेंट यहाँ पे। इमरजेंसी ईसीजी में पता चला कि पेशेंट को एंटीरियो सेप्टल एमआई है। डॉक्टर विनय सर जो हमारे सीनियर कार्डियोलॉजिस्ट है, उन्होंने जो है पेशेंट का इमरजेंसी पामी के लिए रिलेटिव से बात किया और पामी के लिए लिया। ड्यूरिंग पामी पेशेंट को ब्रेथलेसनेस डेवलप हुआ, जिसकी वजह से इसको आईआईबीपी सपोर्ट पे लेना पड़ा। आईआईबीपी बेसिकली क्या होता है कि एक पंप होता है, आईआईबीपी इंट्रा आयोटिक बलून पंप होता है जो कार्डियक आउटपुट को इम्प्रूव करता है। तो उसको बलून पे लेना पड़ा। उसके बाद इसका रेस्क्यू पामी किया गया। पामी में 2 ग्राफ्ट किया गया। पामी के बाद ये धीरे धीरे ग्रेजुअली 2 से 3 दिन लगा, बट इम्प्रूव हो गया। रोहित 27 ईयर यंग मेल है, बट अच्छे से इम्प्रूव हो गया। आज ये घर जा रहे हैं। Rohit, all the best for your future. And Dr. Kajal, what do you want to say about this? Yeah, I still remember he came on Sunday. Basically कुछ भी नहीं होता है अपने पास. No echo technician, no cardiologist available. But then yeah, he came during the Sunday time around afternoon. I was on duty only. पूरा hospital alert हो गया था पामी आ रहा है. But then obviously he's almost my age now. And he's going home stable. So yeah, we are glad. Thank you, Dr. Kajal, for your glad opinion. And तुम्ही काय बघताय सर, तुमचा मित्र आहे तो, आणि त्या विषयाबद्दल तुम्हाला काय बोलायचं? हॉस्पिटल तुम्हाला कसं वाटलं, ओव्हरऑल कसं वाटलं तुम्हाला? जैसा आपसे बात हुई सर, जो योजना अपने इधर है उसके रिलेटेड भी जो बातचीत हुई तो सर थैंकफुल, क्योंकि मेरा दोस्त आया था, हम लोग को पता है कंडीशन बहुत क्रिटिकल था थोड़ा, तो वही रिस्क था। मुझे बातें डॉक्टर से भी बात हुई थी, तो मुझे पूरा पता है उनका। तो थैंक यू सो मच सर, आपके पूरे स्टाफ को, सर को, सभी को। सर आप कुछ कहना चाहेंगे? जेव्हा आयला बरं नव्हतं तर मला कॉल आलेला अमनचा, पण मी तेव्हा जॉबवर होतो, मला माहिती नव्हतं, पण मी म्हणलं येईल. पण जेव्हा कॉलवर त्याने मला सगळं सांगितलं वेटबद्दल वगैरे, पण जेव्हा ऍडमिशन त्याचं करायचं होतं तेव्हा त्याला पटापट करून पण घेतलं त्याच्याकडून. म्हणजे तुमची पण सपोर्ट त्याला चांगला मिळाला, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे केलेलं आहे ते सगळं आता समोरच आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने तो घरी चाललेला आहे, म्हणून तुम्हाला थँक्स. धन्यवाद. आणि हे जे प्रोसिजर केलंय त्यांचं डॉक्टरांचं नाव तुम्ही जर सांगितलं तर बरं वाटेल आम्हाला, की तुम्हाला डॉक्टर विनय बोरवाल सर कसं वाटलं? डॉक्टर विनय बोरवाल सर. विनय सर मी तर भेटलो नाही, पण त्यांचं जे म्हणजे हे होतं ट्रीटमेंट वगैरे सगळं छान होतं. रोहितकडे बघून म्हणजे खरंच छान वाटलं आम्हाला, कारण का त्याचा आला होता तेव्हा कसं आणि आता जाताना खूप छान वाटलं. विनय सरांशी माझा बोलणं झाला होता ऍक्च्युली, तर सरांनी मला एकदम डिटेलमध्ये म्हणजे सांगितलं होतं. त्यांना मम्मीला त्याची मला बोलून पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं होतं का कुठे कुठे ब्लॉकेज आहे आणि काय काय प्रोसेस असेल, आणि ते पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं होतं आणि पूर्ण हे केलं होतं. ठीक आहे. डॉक्टर ह्या गोष्टी आपण बोलतो जास्त मोठं योगदान देतोय या गोष्टीसाठी, पण तुम्हाला डॉक्टर विनय बोरवाल सर हा चित्र म्हणजे हा आपण शब्द बोलतो डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट आहेत, हा तुम्हाला कसं वाटलं सर? सर नो डाऊटफुल, म्हणजे कोणी पण असेल तर आपण आग बंद करून बोलू शकतात, म्हणजे ते झालं तर ठीक आहे. म्हणजे ते बोलतात ना एकदम काय पण सिच्युएशन असेल तर ते म्हणजे असतं एक ट्रस्ट होतं ना, बिल ते ट्रस्ट आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. आणि आई तुम्ही काय बोलणार तुमचं आमचं हॉस्पिटलबद्दल आणि ओव्हरऑल तुमचं मत काय आहे? माझा पोरगा चांगला झाला या हॉस्पिटलमध्ये, सर्वांनी काळजी घेतली माझ्या मुलाची. धन्यवाद. तुमचा पण सगळ्यांचा आभार आहे, आणि आम्ही असंच सर्व्हिस प्रोव्हाइड करू, अशीच ट्रीटमेंट आम्ही हे पुढे ठेवू, ही आमची पुढे. ठीक आहे, आता रडायची गरज नाही आहे. पोरा आता बरं झालेलं आहे आणि पोरा तुम्ही घरी घेऊन जात आहे. ठीक आहे, आता इथून पुढे आपल्याला फक्त काळजी घ्यायचं आहे. सगळ्यांचा धन्यवाद. हां, थँक्यू.